सुजाण वाचकांनो, पुस्तक दर्पणमध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते. गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवसाच्या निमित्ताने आज एका सत्शिष्याचं चरित्र जीवन गाथा आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. श्राव्य पुस्तक मालेतला हा आपला पुढचा भाग असणार आहे. पुस्तकाचं नाव आहे जी महाराज. गोंदवलेकर महाराज यांचे सत्शिष्य श्री भाऊसाहेब केतकर यांची ही जीवनगाथा आहे. याचं संकलन गो जामकर यांनी केलेलं असून कथन भाऊसाहेब केतकर करतायत अशी कल्पना या पुस्तकामधून मांडलेली आहे. ब्रह्मचैतन्य महाराजांविषयी असलेला आत्यंतिक जिव्हाळा आणि संपूर्ण शरणागती यांमुळे सामान्य प्रापंचिकासाठी गुरु आज्ञा पालनाचा आदर्श म्हणजे श्री भाऊसाहेब केतकर होते. ते कसे हे आपल्याला या पुस्तकातून लक्षात येईल. श्रीराम महाराज या पुस्तकाचा पुढचा भाग. जे अण्णांनी हरदाला कापडाचं दुकान टाकलं होतं, पण पुढे ते फार काळ चाललं नाही. आम्ही सगळेजण 22 एप्रिल 1907 रोजी गोंदवल्यास परत आलो. अशा प्रकारे आमची काशी यात्रा जवळपास 2 वर्ष चालली. यानंतर आम्ही 2 वर्ष गोंदवल्यास होतो. पेन्शन घ्यायला मला दहिवडीला यावं लागेल. मला 90 रुपये पेन्शन होती. दर महिन्याला पेन्शनचे पैसे आले की ते सगळे मी श्री महाराजांना देत असे आणि मग श्री महाराज देतील तेवढ्या पैशातच घरखर्च चालवत असे. एकदा पेन्शन घेऊन पैसे कोटाच्या खिशात ठेवले आणि परत आलो. नेहमीप्रमाणे प्रथम श्रींच्या दर्शनास गेलो. श्री महाराज जणू माझी वाटच पाहत होते. ते म्हणाले, आज मला पैसे देण्याची एवढी घाई का केली? मला काही कळेना. मी खिशात हात घातल्यावर माझा खिसा कापल्याचं कळलं. मी बावरलो. तेव्हा श्री हसत हसत बोलले, ज्याने खिसा कापला त्याला पश्चाताप झाला आहे. त्याने सर्व पैसे मला दिले, गुन्हा कबूल केला, पुन्हा करणार नाही असं म्हणाला. मी त्याला मारुतीसमोर नाक घासायला सांगितलं आणि जप करण्यास सांगितलं. तसं त्याने केलं. व्यक्तिनामाला लागली आणि आपलं काम झालं. आता तुम्ही त्याला काही बोलू नका. पैशावरून एक गोष्ट आठवली. आम्ही मूळचे कालवणचे. कालवण कुलाबा जिल्ह्यात माणगाव तालुक्यात एक खेडं आहे. तिथे आमची वडिलोपार्जित शेती होती. आमचे भाऊ बंद तिथे असत. माझा धाकटा भाऊ नाना उर्फ नारायण तिथे राहत होता. त्याची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती, पण मी वडिलांना वचन दिलं होतं की नानाला शेवटपर्यंत अंतर देणार नाही. मी त्याला वरचेवर मदत करत असे. पाठवलेले पैसे एकूण इस्टेटी इतके झाले तरी मी एका शब्दाने त्याला तशी जाणीव करून दिली नाही. 1908 साली मला माणगावच्या मामलेदार कचेरीतून एक नोटीस आली. ती वाचून मी अस्वस्थ झालो, कारण नोटिसीत लिहिलं होतं की कालवणची आमची इस्टेट लिलावात निघाली आहे. लिलाव थांबवायचा असेल तर 800 रुपये भरा. वास्तविकतः ती वडिलोपार्जित इस्टेट. मी त्या इस्टेटीतून एक पैसा देखील घेतला नाही. उलट प्रपंचात ओढा ताण करून नानाला हजारो रुपये पाठवले. पण तिथल्या भाऊबंदकीमुळे कर्ज झालं आणि नोटीस आली. मी विचार केला की हा सगळा बुडत्याचा व्यवहार आहे. आत्तापर्यंत पैसे पाठवले खूप झालं. आता पैसे पाठवू नयेत. सर्व हकीकत श्री महाराजांचे कानावर घालून स्वस्थ राहावं. माझं म्हणणं ऐकून घेतल्यावर स्वारी शांतपणे म्हणाली, पण तुमचं नाव त्यात आहे ना, त्याला कमीपणा येता कामा नये. चाल, मी मुकाट्याने पैसे भरले. आम्ही 1909 साली महाराजांबरोबर कर्नाटक दौऱ्यावर होतो. बिदरहळ्ळी, व्यंकटापूर करून आम्ही बेट्टीगिरीस आलो. ठिकठिकाणी श्रींची पूजा होत होती. भक्त मंडळी अत्यंत पूज्य भावाने काही गुरुदक्षिणा ठेवत. एकदा श्रींनी मला विचारलं, किती पैसे जमलेत? मी म्हटलं 2,500-3 हजार आहेत. श्री म्हणाले, यातला एकही पैसा गोंदवल्यास न्यायचा नाही. वर आणखी म्हणाले, विलायती साखर खाणं बरं नाही म्हणतात, तरी आपल्या लोकांकरता साखरेचा कारखाना गोंदवल्यास काढावा. त्याच्याकरता जे सामान लागेल ते तुम्ही मुंबईत जाऊन आणावं. श्रींची आज्ञाच ती. मी आणि गदगचे मेकॅनिकल इंजिनियर श्री बिंदू माधव उमेजगी मुंबईला गेलो. आवश्यक ती यंत्रसामुग्री घेऊन गोंदवल्यास आलो. स्वदेशी साखर तयार झाली. श्रींना आनंद झाला, पण ती साखर फारच महागात पडली. साखरेने भरलेल्या डब्याकडे पाहून श्री महाराज म्हणाले, एक वेळ जरी ब्राह्मण खाऊन संतुष्ट झाले तरी माझं काम झालं. आणि तसंच घडलं. कारण गोंदवल्यास प्लेग सुरू झाला आणि ते इंजिन बंद पडलं ते कायमचंच. असंच मला आठवतं की एकदा आमचे सौभाग्यवतीस ताप येऊ लागला. बेशुद्धही पडायची. तेव्हाची सुंदरा 10-12 वर्षांची होती.
ती रडत रडत श्रींकडे गेली तेव्हा त्यांना म्हणाली, आई बोलत नाही, चालत नाही. ती श्रींना घेऊनच आली. त्यांनी एकूण परिस्थिती पाहिली आणि मला म्हणाले, जरा कठीणच दिसतंय, काय करावं? मी म्हणालो की आपल्या इच्छेप्रमाणे जे घडेल ते तिच्या कल्याणाचंच आहे. श्रींनी थोडा वेळ विचार केला. त्यांनी सौभाग्यवतीच्या कानात काहीतरी सांगितलं आणि परत गेले. मग आम्ही पाहिलं तर सौभाग्यवती मोठ्याने नामस्मरण करत होती, पण देहभानावर नव्हती. बऱ्याच वेळाने श्री महाराज आले आणि म्हणाले, बाई, ते सौभाग्यवतींना बाई म्हणत, बाई आता पुरे आहे. नामस्मरण थांबलं आणि त्यावेळेपासून सौभाग्यवतीला बरं वाटू लागलं. श्री महाराज कोणत्या वेळी काय करतील हे समजणं कठीण. पण एक गोष्ट मात्र निश्चित की श्रींची आमच्या सर्व कुटुंबावर फार कृपा होती. ते जे करतील ते आमच्या हिताचंच. आमचं हित कशात आहे हे त्यांना कळत होतं. एकदा उन्हाळा असताना आम्ही सगळेजण बाहेर झोपलो होतो. तर चोरांनी सौच्या हातातील एक सोन्याची पाटली काढली. दुसरी काढणार तोच तिची झोप चाळवली म्हणून चोर एकच पाटली घेऊन पळून गेला. सकाळी श्रींच्या कानावर ही गोष्ट घातली तेव्हा ते म्हणाले की मी चौकशी करतो, स्वस्त असावं. पळून जाताना चोराचा एक जोडा सापडला. काही दिवसांनी संशयावरून श्रींनी दोघांना बोलवून घेतलं, विश्वासात घेतलं. चोर कबूल झाले. त्यांनी पाटली विकून टाकली होती. पुढे काय करावं म्हणून श्रींनी मला विचारलं. मी गप्प बसलो. श्रींसमोर मी काय बोलणार? मग श्रीच म्हणाले, आपली वस्तू जाण्याची वेळ आली होती, काही वाटू देऊ नये. एवढ्यावर प्रकरण मिटलं. वास्तविकतः मी त्यांचा झालो होतो. माझं सर्वस्व त्यांना दिलं होतं. माझं म्हणून काही ठेवलंच नव्हतं. तरी जेव्हा मला तिसरी साडेसाती आली, श्रींना देखील होती, तेव्हा केवळ लौकिक उपचार म्हणून श्रींनी गावातच शनिदेवाची स्थापना करण्याचं ठरवलं. मी म्हणाले, शनिदेवाच्या दर्शनाला दुसरीकडे कुठे जाणार, इथेच स्थापन करू. सर्व साहित्याची जमवाजमव करून मंदिराचं बांधकाम सुरू झालं. बांधकाम व्यवसायाशी माझा संबंध असल्यामुळे आणि माझ्या मागे इतर काही व्याप नसल्यामुळे मी वरचेवर तिथे जाऊन बांधकामाकडे लक्ष देऊ लागलो. मंदिरासाठी लाकडी खांब करण्याचं चाललं होतं. उत्तम प्रतीचं सरळ लांब लाकूड उपलब्ध होतं. खांब चांगले कोरीव करावे या संबंधांनी मी आवश्यक त्या सूचना कारागिरांना दिल्या. त्यानुसार खांब तयार झाल्याचं पाहून आणि दुपारच्या जेवणाची वेळ झाली म्हणून मी तिथून निघालो आणि लगेच श्री महाराज तिथे गेले. कारागीर तिथेच होते. श्रींनी सर्व बांधकाम पाहिलं. कोरीव खांब पाहून त्यांनी कारागिरांना त्या खांबाचे मधून 2 भाग करण्यास सांगितले. दुपारी मी परत जेव्हा बांधकामाकडे गेलो तेव्हा ते पाहिलं. कारागिराकडून हकीकत ऐकल्यावर मी स्वतःशीच विचार केला की जाणता अजाणता कोरीव कामात आणि पर्यायाने लौकिकात मी गुंततोय असं श्रींना जाणवलं असावं, म्हणून त्यांनी मला सावरून घेतलं असावं असं वाटतं. अप्पा, माझा मोठा मुलगा गोंदवल्यास आला होता. त्याला बरोबर घेऊन श्री महाराज सायंकाळच्या सुमारास शेतावर गेले. तिथे घडलेल्या घटनेचं तो मोठे सुरेख वर्णन करतो. त्याने सांगितलं, सूर्यास्ताची वेळ होती. श्री महाराज कमरेवर हात ठेवून सूर्याच्या लाल गोळ्याकडे पाहत उभे होते. माझ्या मनात सहज विचार आला की आपण यांना महाराज म्हणतो, पण हे खरोखर कोण आहेत काही कळत नाही. माझ्या मनातला हा विचार श्रींनी बरोबर ओळखला. त्यांनी मला विचारलं, मी कोण आहे असं तुला वाटतं? मी म्हणालो, तुम्ही खरे कोण हे माहीत नाही, पण तुम्ही काहीतरी विलक्षण आहात हे नक्की. यावर श्री महाराज म्हणाले, अरे ओंकार, ओंकार म्हणतात तो मीच. जो नामात स्वतःला विसरला त्यालाच मी कोण हे कळेल. ही हकीकत जेव्हा मी ऐकली तेव्हा माझीच छाती अभिमानाने भरून आली. आपणास नामावतारी सद्गुरूंचं शिष्य होण्याचं भाग्य लाभलं आणि अशा दिव्य विभूतीने आपल्याला जवळ केलं याची मला धन्यता वाटली. आम्ही सर्व केतकर कुटुंबीय श्रींच्या आश्रयाने स्वस्थ जीवन जगत होतो. सौला धुणी भांडी करायला दररोज नदीवर जावं लागे. तिथे गावातल्या इतर बायका देखील येत. त्या आपसात बोलत, चांगली मोठी मुलं आहेत, नुसती काय इथे राहतात, काहीच कसं करत नाहीत, कसं होईल त्यांचं, भिकेला लागतील अशाने. घरी आल्यावर हे सर्व सौने मला सांगितलं. मी तिला म्हटलं की हे पहा, मुलांना मी नाही श्रींनी ठेवून घेतलं आहे. आता मी काही बोलणार नाही. वाटलं तर तूच त्यांना सांग. मग सौभाग्यवतींनी मोठी हिंमत करून एके दिवशी श्रींच्या कानावर तसं घातलं. यावर श्री महाराज म्हणतात कसे, त्यांचे नादी लागू नये, त्यांना सांगावे,
रामकृपेने त्यांच्या हाती झोळी आली तर राम त्यात जन्मभर नक्कीच पोळी टाकेल. श्री अण्णासाहेब घाणेकर माझे घनिष्ठ स्नेही. त्यांनी एकदा श्रींजवळ तात्यांच्या नोकरी संबंधाने विषय काढला असताना श्री म्हणाले, अहो बळवंतराव, ही पोटभरू पुस्तकी विद्या कुणीही शिकेल, त्यात काय मोठा पुरुषार्थ आहे. जिच्या पुढे साऱ्या विद्या फिक्या पडतील ती आत्मविद्या राम त्यास देणार आहे. आम्हावर श्रींचा केवढा लोभ आहे हेच यावरून दिसून येतं. ते आम्हा सर्वांचे सर्वतोपरी कोड कौतुक करी. असंच एकदा तात्या आणि बापूने गदगला नोकरी करून 5-6 गिन्या शिल्लक टाकल्या होत्या. पुढे गोंदवल्यास आल्यावर श्रींजवळ दिल्या. झालं. श्रींना इतका आनंद झाला, अति कौतुकाने ते सौजवळ बोलले, मुलांनी नोकरी करून इतके पैसे साठवले, भाऊसाहेबांचं इतकंही झालं नाही. असंच एकदा कोल्हापूरचा एक व्यापारी काही दागिने घेऊन आला. ते त्यांनी श्रींना दाखवले. श्री महाराज सौभाग्यवतीकडे बघून बोलले, मुलींना काय काय दागिने आहेत. सौभाग्यवतीने सत्य तेच सांगितलं. त्यावर श्री बोलले, बायकांना ठुशा असल्या पाहिजेत. त्यांनी 2 ठुशा घेऊन सौभाग्यवतीकडे दिल्या. श्रींच्या आपलेपणाने सौचे डोळे भरून आले. मी तर अगदी भारावून गेलो. श्रींसारखा अमोलिक दागिना आम्हाला लाभला म्हणून फार धन्यता वाटली. गोंदवल्याला 1909 सालचे अखेरीस प्लेगची साथ सुरू झाली. एके दिवशी श्रींनाच सडकून ताप भरला आणि रात्रीतून त्यांच्या गळ्याभोवती 2 गाठी आल्या. दहिवडीच्या मामलेदाराला ही बातमी कळली. प्लेग संबंधाने सरकारी व्यवस्था पाहण्यास तो गोंदवल्याला आला. तेव्हा श्रींचे समाचारासाठी आला. पण काय आश्चर्य, तो मामलेदार तिथे असेपर्यंत श्रींचा ताप तर गेलाच, शिवाय गळ्याच्या 2 गाठी देखील दिसत नव्हत्या. त्यामुळे श्रींना काही झालं नाही असा निर्वाळा देऊन तो निघून गेला. मात्र ताबडतोब श्रींचा ताप आणि गाठी पुन्हा दिसू लागल्या. त्यावेळी मंदिरात नामसप्ताह सुरू होता. गणपतराव दामले रामासमोरील कठड्यावर रेलून उभे होते. त्यांचं लक्ष रामाकडे गेलं आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. रामाच्या डोळ्यातून अश्रू येत होते. ही गोष्ट श्रींच्या कानावर घालण्यास गणपतराव आले. श्री तापाने इतके फणफणले होते की दाराच्या फटीतून गरम हवा बाहेर येत होती. रामाच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत ही गोष्ट श्रींना सांगितली. मात्र तेवढ्या फणफणत्या तापात श्री तडक उठले, सोवळं घातलं आणि रामासमोर जाऊन अत्यंत प्रेमाने अश्रू पुसत रामाशी बोलले, हो बोलले, मी प्रत्यक्ष पाहत होतो. तुम्ही एकदा तरी माझ्या रामाला डोळे भरून पहा असं ते उगीच म्हणत नव्हते. तर ते रामाशी बोलले, रामा, तुला इतकं का वाईट वाटतंय? मला बरं वाटेल हा. तोंडाने असं बोलत होते आणि अतिशय हळुवारपणे एका हाताने रामाच्या गालावरून ओघळणारे अश्रू पुसत होते आणि दुसऱ्या हाताने स्वतःचे अश्रू. माझ्याकडे पाहून म्हणाले, भाऊसाहेब, तुम्ही इंजिनियर आहात, नीट बघा मागे कुठे पाणी बिणी नाही ना, नाहीतर तेच तिथून बाहेर पडायचं. जवळपास 25 मिनिटं रामाच्या डोळ्यातून अश्रू येत होते. एकदा जेवणास उशीर होता म्हणून श्रींनी मला नाथ भागवत वाचायला सांगितलं. मी विठ्ठल मंदिरात गेलो. समोर 4 मंडळी बसली. वाचन सुरू झालं. गुरुची आज्ञा पाळावी हाच खरा परमार्थ हे वाचलं आणि पोथी बंद केली. इतक्यात श्रींची स्वारी तिथे आली. म्हणाली, आज पोथीमध्ये काय निघालं? मी सांगितलं की नाथ म्हणाले गुरूंची आज्ञा पाळावी. हे ऐकल्यावर आम्ही पोथी बंद केली. त्यावर श्री म्हणाले, शाब्बास, ही खरी पोथी. पोथी वाचावी तर अशी. असंच एकदा आम्ही सगळे धाकट्या राम मंदिरात आरतीसाठी जमलो होतो. श्री महाराजांनी आरती संपवली आणि एका बाईच्या अंगात आलं. तिने ज्या आवाजात आणि ज्या पद्धतीने भाऊ अशी हाक मला मारली त्यावरून ती माझी आई आहे हे मी ओळखलं आणि लगेच श्रींना तसं सांगितलं. तेव्हा श्री महाराजांनी स्वतः 3.5 कोटी जपाचा संकल्प सोडला आणि त्या बाईंना म्हणजे अंगात आलेल्या माझ्या आईला सांगितलं, तुमच्याकरता हा संकल्प सोडला आहे. आता तुम्ही तुमच्या मार्गाने जा, परत येऊ नका. दुसऱ्या दिवशी माझ्या मनात आलं की श्री महाराज पाहावं तेव्हा अनेक व्यापात गुंतलेले असतात. आता हे 3.5 कोटी जप केव्हा करणार? श्रींनी माझ्या मनातला हा विचार ओळखला आणि मला म्हणाले, भाऊसाहेब, एक क्षण असा जात नाही की जेव्हा माझा जप चालू नाही. गोंदवल्यास असताना श्री महाराजांवर जो विषप्रयोग झाला त्यावरून श्रींचे अत्युच्च कोटीतील गुण पाहावयास मिळाले. त्या सर्वांचा माझ्या मनावर खोल ठसा उमटला. श्रींचं दुष्काळातील कार्य पाहून औंधचा राजा प्रभावित झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर राजघराण्यात कलह माजला.
राजघराण्यातील पांगळी स्त्री श्रींना शरण आली. श्रींनी तिची सर्व पापं स्वतःकडे घेतली, त्यामुळे त्यांचं अंग काळवंडून गेलं. राजकलहामुळे मुंबई सरकारने कलेक्टर जेकबला औंधचा प्रशासक नेमलं. त्यांनी दोन्ही बाजूकडून पैसे खायला सुरुवात केली. पांगळीबाई पैसे देईना. ती श्री महाराजांच्या सल्ल्याने वागते असं जेकबला समजलं, म्हणून पहिल्यांदा त्यांनी आपल्यावर विषप्रयोग झाला अशी हूल उठवली आणि त्यात श्रींचा हात असल्याचं सांगितलं. श्रींवर खटला भरला, त्यात श्री निर्दोषी ठरले. त्यामुळे जेकब आणखीनच चिडला आणि त्याने इतरांमार्फत श्रींवर विषप्रयोग करायचं ठरवलं. पहिले 3 प्रयत्न विफल ठरले. चौथ्या वेळी जो माणूस आला त्याने श्रींना प्रसादाला बोलावलं. श्री अप्पासाहेब बडगावकर आणि मलाही बोलवलं. रिवाजाप्रमाणे रामाला नैवेद्य आला. श्रींनी तो नैवेद्य जमिनीत पुरून टाकण्यास सांगितलं. म्हणाले, माझ्याबरोबर तुम्ही कोणी येऊ नका, मी एकटाच जेवून येतो. हे ऐकून मी म्हणालो की रामाचा नैवेद्य तुम्ही पुरून टाकायला सांगता आणि आम्हाला जेवायला येऊ नका म्हणता, मग आपण तरी एकटे का जाता? त्यावर श्री म्हणाले, भाऊसाहेब, मी जेवायला गेलो नाही तर त्याचं अंतःकरण दुखावेल म्हणून जाऊन येतो. राम आपला पाठीराखा आहे, तुम्ही स्वस्थ असा. ते गेले. विष कालवलेला प्रसाद भक्षण केला आणि आले. मात्र त्यांच्या पोटात भयंकर दाह सुरू झाला. त्यांनी मुठभर वेलदोडे मागून घेतले, खाल्ले आणि सारखे पाणी पाणी करू लागले. आम्ही सर्व फार घाबरून गेलो. पण श्रीरामाचीच कृपा की संध्याकाळपर्यंत दाह कमी झाला. रात्री आम्ही फराळास बसलो असता श्री म्हणाले, त्याला फराळाला बोलवा. तो तर केव्हाच पसार झाला होता. हे कळल्यावर म्हणाले, अरे रे, हाती आलेला मोठा लाभ त्याने घालवला. दया, क्षमा, शांती, परोपकार या सर्वांचा परिपाक या एकाच घटनेवरून पाहावयास मिळतो. त्यावेळी श्रींचं वय जवळपास 65 वर्षांचं होतं. विषप्रयोगामुळे श्रींना दम्याचा विकार जडला. तो मधून फारच जोर करत असे. असाच एक रात्रीचा प्रसंग आठवतो. दम्याने श्री अगदी हैराण झाले होते. ते मला म्हणाले, भाऊसाहेब, नाही सहन होत आता, मी मरतो. मागे तुम्ही सगळेजण आहातच. माझ्या काळजात एकदम चर्र झालं. डॉक्टर जोशीने तपासलं, त्यांनाही काळजी वाटली. पण सकाळी 6 वाजता पाहतो तर काय, गावाला जाणाऱ्या मंडळींची स्वारी हसून खेळून गप्पा आणि विनोद करत होती. माझ्याकडे बघून हसत होती. मरणावरून आणखीन एक प्रसंग आठवतो. एकदा सायंकाळच्या सुमारास श्री महाराज नदीवरून येत होते. दम्याने इतका जोर पकडला होता की स्वारीने डोळे फिरवले. पाहता पाहता बेशुद्ध झाले. श्वास थांबला, अंग थंड पडू लागलं. आम्हा सर्वांच्या तोंडचं पाणी पळालं. मोठा धीर धरून मी सर्वांना म्हणालो की आपण स्वस्थ बसून कसं चालेल, आपण श्रींना शेकूया. चांगलं तासभर शेकलं तरी काही फरक पडेना. आता मात्र धीर खचला. रडारड सुरू झाली. इतक्यात एका बाईचा आवाज ऐकू आला, महाराज, आपण गेलात हे ठीक आहे, पण मी ठेवायला दिलेल्या दागिन्यांचं काय? ती सांगलीची एक श्रीमंत बाई होती. तिने नुकताच अनुग्रह घेतला होता. ती वरील वाक्य बोलल्याबरोबर श्रींनी एकदम मान सरळ केली, डोळे उघडले आणि मिश्किलपणे म्हणाले, बाई, मी मेलो नाही, जिवंत आहे. तुमचा दागिन्यांचा डबा तुम्हाला परत देईन आणि मगच जाईन. मग मला जायला हरकत नाही ना? आम्ही रडता रडता हसू लागलो. पण मला एक कळेना, खरं तर मला तसं काहीच कळत नाही, की थांबलेला श्वास परत सुरू झाला कसा? वरील गोष्टीवरून स्वारींनी त्यांच्या आईला दाखवलेल्या मरायची विद्या या ऐकलेल्या एका घटनेचं स्मरण झालं आणि दिसून आलं की श्री महाराजांचं योग ज्ञान, विशेषतः प्राणायामाचा अभ्यास चांगला असावा. श्री महाराजांच्या कार्यावरून प्रभावित होऊन सरकारने त्यांना पंचक्रोशीपुरते धर्माचार्यांचे अधिकार दिले होते. श्री बापूसाहेब साठे, श्री बापूसाहेब खरे, अप्पासाहेब बडगावकर आणि मी यांना श्री माझे काउन्सिल असं म्हणत. हा जो त्यांनी आमचा सन्मान केला, त्यांनी विशेषतः माझे या एका शब्दाने जीवनाचं खरोखर सार्थक झालं. काय तो त्यांचा आपलेपणा. याच वेळी घडलेला एक प्रसंग आठवतो. श्री ब्रह्मानंद बुवांचा मुक्काम गोंदवल्यास होता. ते आले म्हणजे स्वयंपाकघराचा ताबा घेऊन श्रीरामाला रोज विविध गोड पदार्थांचा नैवेद्य असे. म्हणून त्यांना श्री महाराज विनोदाने लाडू बुवा असं म्हणायचे. असेच एकदा त्यांनी कडबू म्हणजे खडीसाखर घालून पुरण तयार करून त्याच्या करंजा केल्या होत्या आणि त्या लोणकडे तुपात खमंग तळल्या. नेहमीप्रमाणे आम्ही सगळे स्वारींबरोबर जेवायला बसलो होतो. स्वारींच्या शेजारीच माझं पान होतं. माझं जेवण संपत आलं असताना बुवाने आग्रहाने माझ्या पानात 2 कडबू टाकले. मला प्रश्न पडला की आता काय करावं.
कडबू खाताही येईनात आणि पानात टाकताही येईना. माझी अडचण श्रींच्या लक्षात आली. ते माझ्या कानात हळूच बोलले, तुम्हाला नको असलेले कडबू हळूच माझ्या पानात टाका. मी संभ्रमात पडलो, पण लगेच श्री बोलले, आईला मुलाचं उष्ट खाण्यामध्ये काहीच वाटत नाही. इथे कडबू टाकावेत. श्रींच्या या आपुलकीने मी अत्यंत भारावून गेलो. श्रीराम. वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल. त्यामुळे शेअर, लाईक, सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे.